नमस्कार. माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये परत एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. काल एक वाक्य माझ्या वाचनात आलं मैत्रिणींनो, की आपलं आनंदीदायी आणि चांगलं दिसणं सुद्धा एक प्रकारचं दानच आहे, की समोरच्याला त्याच्यापासून आनंद होतो. आणि मग हे आपण नकळत आपल्या हातून एक दान झालेलं आहे. बघा, आपल्या संस्कृतीमध्ये दानाला किती महत्त्व आहे सगळ्यांनाच माहिती आहे. दानशूर कर्ण आणि हरिश्चंद्र हे सगळे आपल्याला अगदी लहानपणापासून माहीत झालेले आहेत, की यांचं दातृत्व किती उदार आहे. कर्ण तर अगदी म्हणजे आपल्या जीवाची पर्वा न करता सुद्धा तो दान करायला तयार असायचा. शेवटी त्याला जेव्हा इंद्राने वज्र मागायचे होते तेव्हा सूर्यदेवाने आदल्या दिवशी येऊन सांगितलं होतं, की उद्या तुझ्याकडे दुपारी 12 वाजता इंद्रदेव येतील, तेव्हा तू त्यांना तुझे वज्र देऊ नको. कवच कुंडलाचं तो दान मागेल तुला, तू देऊ नको. पण नाही, याने विचार केला, आम्ही आयुष्यभर कधी कुणाला नाही म्हटलं नाही, आणि दुपारी 12 वाजता कुणी माझ्याकडे आलं तर मी त्याला कसं नाही म्हणू. त्यांनी ओळखलं होतं, सूर्यदेव इंद्रदेव म्हाताऱ्याचं रूप घेऊन आले होते आणि त्याला त्याची कवच कुंडलं मागायला लागले. मग दुपारी 12 वाजता मागितल्यावरती कर्णाने, तसा तो नाही म्हणणं शक्यच नव्हतं, त्यांनी आपले कवच कुंडलं देऊन दिले इंद्राला. त्यामुळे तो एकदम निशस्त्र झाला आणि त्याचा पराभव निश्चित आहे हे सगळ्यांनाच कळून चुकलं. पण तरी त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा नाही केली आणि आपल्या दातृत्वाला डाग येऊ नये दिला, की त्याचं जे दातृत्व होतं ते प्रत्येक वेळेस त्यांनी एकही दिवस कुणाला नाराज करून पाठवलं नव्हतं. आणि हे शेवटचं दान होतं, की त्याचे कवच कुंडलं इंद्राने मागितले होते, का तर अर्जुन जिंकावा म्हणून. हे महाभारतातलं कटकारस्थानच म्हणावं, आणि युद्धामध्ये सगळं माफ असतं असं म्हणतात. तो आपला विषय नाही. आणखी हरिश्चंद्र झोपला होता, स्वप्नामध्ये त्याला असं दिसलं की आपण आपलं राज्य कोणाला तरी देऊन टाकलेलं आहे का ऋषी मुनींना. सकाळी तो उठला आणि त्या स्वामी ऋषींना बोलावून आपलं सगळं राज्य त्याने दान करून टाकलं, आणि आपली बायको तारामती आणि रोहिदास पुत्र हे घेऊन ते रानोराणी भटकू लागले. त्यांनी स्वतःची पर्वा नाही केली. किती त्यांना कष्टात दिवस काढावे लागले हे सगळ्यांनाच पुढचं माहिती आहे. आणि देव त्यांची परीक्षा घेत होता हरिश्चंद्राची, की तो किती सत्यवादी आहे. आपण आता कुणालाही म्हणायचं असलं तर एखादा खरा बोलणारा असला, आपण म्हणतो हा ना हरिश्चंद्राचा अवतारच आहे बघा, सत्यवादी हरिश्चंद्र असं म्हणतो. म्हणजे हरिश्चंद्र इतका तत्ववादी होता की ते स्वप्नात बोललेलं सुद्धा त्यांनी खरं मानलं. असं नाही म्हटलं की मी तर स्वप्नात बोललो होतो, मी शुद्धीत कुठे होतो, झोपेत होतो. पण नाही, बोललो ना, मग त्याने देऊन टाकलं. खऱ्या दातृत्वाचा हाच गुण असतो बघा, की आपला स्वतःचा विचार न करता दुसऱ्याला जे द्यायचं त्याला दान म्हणतात. आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये पण दानाची महती खूप दिलेली आहे. प्रत्येक चांगल्या कार्यामध्ये आपण दान करतोच. आपला जो उदरनिर्वाहाचा जो काळ असतो किंवा आपली जी स्थिती असते त्यात आपण जे काही मिळवलं आहे त्यातला एक थोडासा भाग तरी आपण दान करतो. आनंद वाटतो आपल्याला. मग दानामध्ये अनेक प्रकार येतात. अन्नदान येतं, वस्त्रदान येतं, पैशाचं येतं, सुवर्णदान येतं, गोदान येतं. गोदानाच्यावरून मला आठवलं बघा, उद्दालक ऋषी होते पुराणामध्ये आणि त्यांचा मुलगा नचिकेत नावाचा होता. उद्दालकाने काय ठरवलं की मी 100 गायी ब्राह्मणांना दान करेल. पण त्यांनी काय युक्ती केली की सगळ्या ज्या बिमार आजारी गायी होत्या त्या सगळ्या एकत्र केल्या आणि त्या 1000 आजारी गायी तो दान करायला लागला. मग नचिकेतला ते पटलं नाही. तो म्हणे आपल्याला जर दान करायची तर चांगली गोष्ट दान केली पाहिजे. आपल्याला जी कामाची आहे ती दान केली तर त्या दानाला अर्थ असतो. आपल्याला जे नको आहे ते देणं म्हणजे त्यात काही मोठेपणा नाही आपल्या मनाचा. पण उद्दालकांना राग आला. त्यांनी नचिकेतला म्हटलं की ठीक आहे, तू असं म्हणतो ना, तू सगळ्यात माझ्या प्रिय आहे, तुलाच मी मृत्यूला दान करतो, बघू आता तुझं काय होतं. हा तर निडर होता. तो गेला, हसत हसत गेला यमाकडे. पण आता तिथे परमिशन थोडी असते ना, वेळ आल्याशिवाय प्रत्येकाला कोणाला एंट्री नसते तिथे. हा बाहेर बसून राहिला, याला कोणी आत पाठवेना. हा म्हणे नाही, मला इथे माझ्या वडिलांनी पाठवलंय, मी आता वापस जाणार नाही, यमाची भेट घेतल्याशिवाय जाणार नाही. बसून राहिला बराच काहीतरी काळ गेला. त्यांचा काळ अगदी वेगळा असतो, आपला दिवस वेगळा असतो. तिथे बसून राहिला. मग यमाला कळलं की तो मुलगा अजून बसला आहे. मग यमाने त्याला बोलावलं आणि त्याला विचारलं तुला काय पाहिजे. त्यांनी सांगितली स्थिती की मला माझ्या वडिलांनी तुम्हाला दान केलं आहे, तुम्हाला ठेवून घेणं भाग आहे. ते म्हणे मी असं तसं ठेवून घेऊ शकत नाही तुला, कारण तुझी वेळ अजून आलेली नाही आहे आणि वेळ आल्याशिवाय मी इथे तुम्हाला आणू शकत नाही पृथ्वीवरून.
मग काय करायचं? मग तो म्हणे मला एखादी तुम्ही विद्या शिकवा. तो खुश झाला याच्या वृत्तीवरती आणि वागणुकीवरती आणि चिकाटीवरती. आणि मग त्याने त्याला संजीवनी विद्या शिकवली आणि परत वापस पृथ्वीवर सन्मानाने पाठवलं. तेव्हा संजीवनी विद्या वगैरे म्हणजे येत होत्या ऋषीमुनींना आणि ते ज्याला जिवंत करायचं त्याला बरोबर करत होते जिवंत. आता तो काळ आता राहिला नाही, इतकी विद्या पण कोणाला येत नाहीत. असो, पण परत दातृत्व हा गुण आपण विसरू शकत नाही. आपण कुणाकुणाकडून काय काय घेतो याचं चांगलं उदाहरण विंदा करंदीकर मराठी कवी होते, त्यांनी दिलं होतं बघा. त्यांनी काय म्हटलं होतं? देता देता देणाऱ्याने देत जावे, घेता घेता घेणाऱ्याने घेत जावे. देता देता देत जावे, घेता घेता घेत जावे. एक दिवस घेणाऱ्याने देणाऱ्याचे हातच घ्यावे. म्हणजे ह्याचा मतित अर्थ काय होतो की त्याचा दातृत्व हा गुण घ्या तुम्ही. आपण समाजामध्ये बरेच ऋणी लागतो. आपण जन्म घेतो पृथ्वीवरती, तर आपल्याला बरेच ऋण वापस करायची आपली जबाबदारी असते बघा. निसर्गाकडनं आपण कितीतरी गोष्टी घेतो. निसर्गाला रोज थँक म्हणणं, धन्यवाद म्हणणं, त्याचं काय त्यांनी आपल्याला जे दान केलेलं आहे त्याच्याकडून आपण ज्या ज्या वस्तू घेतल्या आहेत आपलं जगणं सुकर करायला, ते वापस करणं आपलं काम आहे. पण आपण ते वापस करू शकत नाही कारण आपली तेवढी ताकद नसते. पण मग आपण हळूहळू मोठे होतो आणि काहीतरी कमवायला लागतो आणि मग आपण त्याच्यातनं काहीतरी कुणाला तरी देऊ शकतो. हा गुण आपण लक्षात ठेवला तर आपण निसर्गाकडनं, वृक्ष कधी अपेक्षा करतो का? हवा देतो, सगळ्यांना ऑक्सिजन देतो ताजा ताजा, फळं देतो, पण तो असं म्हणत नाही की हां यांनी आम्ही हे दिलं तर मला त्यांनी हे द्यायलाच पाहिजे, असं तो कधीही म्हणत नाही निसर्ग. समुद्रसुद्धा कितीतरी लाटा सोडत राहतो, पुन्हा वापस घेत राहतो. अगदी त्याचा बेहिशोबी काम असतं. आपण त्याच्याकडनं उसळता उत्साह घेऊ शकतो की समुद्र अगदी कधीही थकलेला दिसत नाही बघा. लाटांवर लाटा येतच राहतात, जातच राहतात, थकत नाहीत. तो निसर्गाचा अतिउत्साहाचा गुण आपण घेऊ शकतो समुद्राचा. तसाच ढगांचा पण आपण गुण घेऊ शकतो. ढग आपले कुठे कुठेही जात असतात, त्यांचा त्या विचार अजिबात ते करत नाही की आपण आता कुठे चाललो. किती छान वाटतं बघा. निसर्गाकडे बघितलं, एक नजर जरी टाकली ना तरी आजच्या सिमेंटच्या जंगलामध्ये आपल्याला खूप आनंद वाटतो. म्हणूनच म्हटलेलं आहे की देता देता देत जावे, घेता घेता घेत जावे. एक दिवस घेणाऱ्याने देणाऱ्याचे हातच घ्यावे. कसं वाटलं मंडळी? एवढं बोलून मी माझं बोलणं थांबवते. नमस्कार.